आणि अजून एक सगळ्यांना जाहीर आवाहन आहे की ज्या मुला मुलींची तुम्हाला लग्न करायची आहेत त्या मुला मुलींची एकाच दिवशी एका लॅबमध्ये जाऊन HIV, HBsAg म्हणजे हिपॅटायटिस B वगैरे या तपासण्या होणं खूप गरजेचं आहे. आपण बाकी सगळा डेटा बघतो, सगळे नातेवाईक बघतो, कोण काही जुळतंय का हे सगळं बघतो, पण आरोग्याच्या रिलेटेडच्या इतक्या बेसिक गोष्टी आहेत या. मला सांगा, एखाद्या मुला जर HIV आहे त्यांनी तो लपवला आणि विवाहानंतर त्या मुलीला ते लक्षात आलं आणि अनफॉर्च्युनेटली शरीर संबंधामधून ती पण बाधित झाली, याच्यामध्ये त्या मुलीचा दोष काय? दोष एवढाच की जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि बाकीचे शोध आपण घेत बसलो. आज समाजामध्ये जर आपल्याला वंध्यत्व टाळायचं असेल तर जसं HIV वगैरे या टेस्ट करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर प्रत्येक मुलीची गर्भाशयाची सोनोग्राफी करणं आणि प्रत्येक मुलाचा वीर्याचा रिपोर्ट करणं बंधनकारक केलं पाहिजे. कारण एखाद्या मुलीमध्ये गर्भाशयात दोष आहेत की नाही, ती आई होण्यास सक्षम आहे की नाही, किंवा एखाद्या मुलामध्ये शुक्राणू आहेत की नाही, हे समोर बघून नाही कळतो. दिसताना तो स्मार्ट दिसतोय, राजबिंडा दिसतोय, पण तो शंड असेल की नाही, तो बाप व्हायला सक्षम आहे की नाही, वरून कळूच शकत नाही. आणि मग जर शास्त्राने आपल्याला हे वरदान दिलेलं आहे, बाकीचे पॅरामीटर जर आपण वापरतो, ते जे सुसंस्कृत सुशिक्षित पालक आहेत त्यांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन या गोष्टी करायला पाहिजे. आणि मी पुन्हा सांगतो की हे सगळं करताना एकाच वेळेस व्हायला पाहिजे, जेणेकरून खोटे रिपोर्ट देऊन कुणाचंही आयुष्य बर्बाद होता कामा नये.